आता अनबॉक्स करतोय तर चला अनबॉक्स करूया। पहली बार लाइफ में स्नेहा के हाथ में आईफोन। मुझे खूप इच्छा होती का स्नेहाला एक आईफोन गिफ्ट द्यावा, तो आज मी फायनल दिलेला आहे। बर्थडे पासून तुम्ही मला बोलत पण मी नको 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 काही गरज नाहीये, पण आई फायनली मला घेऊनच दिला। थँक्यू सो मच। कारण खरंच नवरा पण एवढा विचार करतो हे पण खूप मोठी गोष्ट आहे। याच्यासाठी तू खरंच सांगते, तुला आयफोन साठी तू म्हणजे बनते, तुझा हक्क आहे। कारण तेवढी तू मेहनत सुद्धा करते, आपण दोघेही मेहनत करतो, पण तुझी पण मेहनत त्याच्यामध्ये आहे तेवढी। तुझ्यासाठी आयफोन काय 16 काय 17 18 जेवढे सिरीज येतील तेवढे बनतात। थँक्यू। नमस्कार मित्रांनो, मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण स्नेहासाठी घेणार आहोत नवीन आयफोन। हो, ते पण आम्ही काल जाऊन आलोय, पण डिसाइड नाही झालेलं अजून की 16 प्रो घ्यायचं का मॅक्स घ्यायचंय। तर बघूया आता कोणता काय सिलेक्ट होते तिथे जाऊन। आणि मी म्हणजे हे करत होत की नको म्हणून, पण हे बोलतात तू घे घे घे। ही ना म्हणजे आपला विवोचा एक फोन आहे, म्हणजे ही पहिल्यापासून विवोचाच फोन वापरते, कारण त्याचा बॅटरी बॅकअप एवढा भारी आहे ना, जबरदस्त आहे। स्क्रीन पण खूप छान आहे, म्हणजे भरपूर वर्ष चालते। आता तिचं तुझं तो आहे तो किती वर्ष? आता 2 वर्ष होत आले। 2 वर्ष। आणि त्याच्या अगोदरचा तो 4 वर्ष 4 वर्ष। आणि त्याच्या अगोदरचा काहीतरी 6 वर्ष यूज केलेला। आणि मी पण काहीतरी 3 ते 4 वर्ष झाला आपला एक विवोचा फोन आहे, तुम्ही युज करते। आता बिझनेस साठी तो युज करतोय। दाखव ना जरा। तर हे बघा, एवढा काही मेजर प्रॉब्लेम नाहीये, पण स्क्रीन फुटलेली आहे। इथे मागचा ना बॅक फुटलेला आहे। तर हिला मी 4 महिन्यापासून सांगते का नवीन घेऊया नवीन घेऊया, तुला विवोचा फोन आवडते तर विवोचा फोन घेऊया। तर आता 4-5 दिवस अगोदर मी म्हणजे क्रोमा मध्ये गेलो होतो, तर तेव्हा तिथं बघितला का विवोचा नवीन एक फोन आलाय V50 म्हणून। तर आम्ही तो काल बघायला गेलो, पण ऍक्च्युली असं झालं की तो त्याची तिथे अवेलेबलच नाही। तर एक काम करू, आता आपण डायरेक्टली तिथे गेल्यावरती बोलूया। पण आता ना मसाले वगैरे ठेवलेले आहेत। काल रात्री सोडा, काल सकाळी आम्ही 4 वाजता सर्व पॅकिंग 5 वाजले मला वाटतं, अलार्म वाजला 4:30 ला। म्हणजे अरे बापरे, एवढा लेट झाला। 4:30चा अलार्म का लावतो मी? कधी कधी मला फिश मार्केटला जायचं असते। आता मध्ये मी शेवडीला पण गेलो होतो, तेव्हा पण मी 4:30चाच लावलेला। तर आज सकाळचे आम्हाला 4-4:30 वाजले झोपायला। तर आता दुपारचे वाजले 1:45, तर पटापट निघालो। तर सर्वात पहिले आपण नवीन फोन घेऊन येऊया, मग नंतर बाकी बोलूया व्हिडिओ मध्ये। आपला मसाले पण कुरिअर करायचे, जसं आपल्या युट्यूब फॅमिलीला आम्ही सांगितलेलं का सोमवारी कुरिअर होतील, तर सॉरी लेट झाला। तर आज मंगळवारी कुरिअर होतील सर्वांचे, म्हणजे आता आम्ही कुरिअर करणार, मग नंतर मोबाईल घ्यायला जाणार। आणि ज्याने आता मुंबईमधून ऑर्डर केले ना, मंगळवार आजचा आहे ना, तर बुधवार गुरुवारपर्यंत त्यांना मुंबईमध्ये मिळून जातील। आणि मुंबईच्या बाहेर असतील ना, त्यांना शुक्रवारपर्यंत सर्वांना मिळून जातील। तर चला कंटिन्यू। फायनली सर्व मसाले कुरिअर केलेले आहेत आणि आता आलो स्नेहासाठी आयफोन घेण्यासाठी। तर बघा, हा स्नेहाने सर्वात पहिले बघितलेला, म्हणजे तिला सांगितलेला का V50, पण ऍक्च्युली यांच्याजवळ ना हा मॉडेल अवेलेबल नाही ना, कलर नाही, स्टॉक आहे, कलरच अवेलेबल नाहीये। तर आपण हे मला बोलले की चल आपण दुसरा कोणता तरी मॉडेल बघूया। सॅमसंग मध्ये पण आपण बघतो। स्नेहाला घेऊन आलो इथे आयफोनच्या लाईन मध्ये। तू घे काय बोलते? स्वतःचं घर झाल्यावरती पाहिजे का? चालेल घेऊ ना। तर हे बघा, इथे ना आयफोन 16 प्रो आहे, याची प्राइस आहे 1,09,900। आणि इथे प्रो मॅक्स आहे 16, 1,34,900। तर हे 2 प्राइस आहे। तर आता बघूया, आपण डिसाईड करूया कोणता घ्यायचा। बघा, फायनली आता आम्ही याच्यातनं सिलेक्ट कोणता केला, आयफोन प्रो 6, कारण हा कसा एकदम हँडी आहे, स्नेहाचा हात बारके आहे, कॉम्पॅक्ट आहे एकदम। आणि याची स्क्रीन तुम्ही बघताय खूप हेवी वाटते मला। हेवी म्हणजे सेम आहे वेट मध्ये, पण बघा ना किती मोठा वाटतं मला, छोटासा हँडी असं आवडतंय। तर हे मला बोलतात 16 प्रो मॅक्स घेऊया, पण 16 प्रोज घेऊया, कारण माझ्यासाठी पाहिजे म्हणून। आणि हा आम्ही आयफोन ना याच्यावरती EMI वरती घेतलाय। तर आपण बघा, हा घेतलेला आहे, याची प्राइस आहे 1,09,900। तर टोटल आपल्याला सर्व पकडून किती वरती गेला? 1,29,000, कारण आपण घेतला 256 GB वाला। आणि हा आहे 128 GB। चल जायचं मग जाऊया, चला। आणि याच्यामध्ये दोन्हीमध्ये काही जास्त फरक नाही, फक्त एक साईज मध्ये फरक आहे, कॅमेरामध्ये फरक नाही, कॅमेरा वगैरे सेम आहे, फक्त साईज आणि बॅटरीचाच फरक आहे, दुसरा काहीच नाही। तर स्नेहाला कसं एकदम इझिली यूज करेल ना, छोटो एकदम, कारण स्नेहाचा हात पण कशी बारके आहे। आणि स्नेहाने भरपूर फोर्स केला का नको नको, पण मी सांगितलं घे, मला विवोचाच पाहिजे होता। तिला विवोचाच पाहिजे होता। अरे कधी घेणार मग? आता नाही घेणार, मग कधी घेणार? काय म्हातारे झाल्यावरती घेणार? मला तेच बोले, मी काय बोलले माहितीये का, सध्या नको, आपण
जे काही विचार करतो ते सगळं झाल्यावरती मी घेणार आणि यांनी मला ना मुद्दामून आणला शॉप मध्ये. नाही कसं आहे एवढं तू म्हणजे तुझ्यासाठी बनते तेवढा, कारण एवढी मेहनत करतो आम्ही. काल पण 4 वाजेपर्यंत जागे होतो, मसाले पॅकिंग करत होतो. एवढी मेहनत करतोय, मग लाईफचा एन्जॉय कधी आता नाही मग कधी करणार? ते पण रिलायन्सला घेऊन टाक, बाकी नंतर पुढचा बघू आपण. तर हे बघा फायनली मी घेतलेला आहे 16 प्रो आयफोन. बघा किती छान वाटतंय ना. तर आपण आता अनबॉक्स करतोय, तर चला अनबॉक्स करूया. पहली बार लाइफ में स्नेहा के हाथ में आईफोन. विचार नव्हता केला, पण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे, महाकाल बाबांच्या आशीर्वादाने सगळी गोष्टी घडतायत. जय श्री महाकाल. आराम से धीरे से. किती कॉम्पॅक्ट आहे बघा, किती छोटूसा क्यूट आहे. हे बघा, वाह. कलर पण छान आहे ना. हो. कलर कोणता आपण चूज केलाय? डिझर्ट टायटेनियम आहे. हा ओके, मस्त छान क्यूट आहे बघा एकदम. मला आयफोन घेतलं म्हणून आम्हाला 2 गिफ्ट पण मिळाले बघा. एक स्मार्ट वॉच आणि ते एअरडॉप्स मिळाले बोटचे. हा स्मार्ट वॉच आहे. हो, क्रोमाचा आहे. बापरे, ऑलरेडी आपल्याला क्रोमा करून कम्प्लीट आहे आणि क्रोमाचा वॉच भेटलेला आहे. तर फायनली स्नेहासाठी फोन घेतलेला आहे, आयफोन 16 प्रो. विचार नव्हता केला पण घेतला. खरंच एक बोलतात ना, फिलिंग वेगळी आहे, कारण आपण कसं कधी विचार नाही करत आणि त्या गोष्टी आपल्याला मिळतात, तर बोलतात विश्वास नाही होत आपल्याला. तर जेवढा पण आपण बोलतात ना देवांचा आभार मानणार, आपले युट्यूब फॅमिलीचा मानणार तेवढा कमी आहे. खरंच थँक्यू सो मच. तुम्ही सर्व आपले व्हिडिओज बघतात, आमच्याकडून मसाले घेतात, त्याच्यामुळे हे सगळे गोष्टी शक्य होतात. आमची मेहनत पण आहे, महाकाल बाबांचा आशीर्वाद आहे, तुमचा सपोर्ट आहे, म्हणून हे सर्व शक्य होतंय. आणि माझी खूप इच्छा होती का स्नेहाला एक आयफोन गिफ्ट द्यावा. आज मी फायनली दिलेलं आहे. बर्थडे पासून तुम्ही मला बोलत, पण मी नको 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 काही गरज नाहीये, पण आई फायनली मला घेऊनच दिला. थँक्यू सो मच. कारण खरंच नवरा पण एवढा विचार करतो, हे पण खूप मोठी गोष्ट आहे. याच्यासाठी तू खरंच सांगते, तुला आयफोन साठी तू म्हणजे बनते, तुझा हक्क आहे. कारण तेवढी तू मेहनत सुद्धा करते, आपण दोघेही मेहनत करतो, पण तुझी पण मेहनत त्याच्यामध्ये आहे तेवढी. तुझ्यासाठी आयफोन काय 16 काय 17 18 जेवढे सिरीज येतील तेवढे बनतात. थँक्यू. तर आता काय करायचं? जाऊया आता ना. माझं थ्रोट इन्फेक्शन यांना झालं, पण मला झालाय, तर काहीतरी गरम गरम पिऊया थोडा, मग घरी जाऊया रिलॅक्स. कॉफी पियाल? चल कॉफी पिऊया. ओके. अरे बघा, हे दादा आपले सबस्क्रायबर आहेत, युट्यूब फॅमिली. नमस्कार दादा. तर दादा कधीपासून आपले व्हिडिओ बघताय? 3 वर्ष झाली. कशा वाटतात व्हिडिओ? अरे खूप छान वाटलं, तुम्ही ओळख दिली. असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या. चला थँक्यू. थँक्यू. इथेच का आम्हाला क्रोमामध्येच आहेत ना. चला चला दादा, बाय. चला तर आता आपण जाऊया कॉफी पियाला. आयफोन खुशी में कॉफी पिएंगे. चला. तर आयफोनच्या खुशीमध्ये स्नेहाने आम्हाला हॉटेलमध्ये आणलेले, सॉरी कॉफी मध्ये आलं, पण हग्स अँड मग्स मध्ये आलोय. नवीन असं हे ओपन झालेलं आहे उल्वेमध्ये. आपण 3-4 वेळा इथून गेलो, तेव्हा वाटत होतं की एकदा तरी येऊया. 3 काय मेरे. सना आवडला तुला कलर? पण मी शो ऑफ नाही करत. आता घेतला म्हणून इथे ठेवला, नाही तर मी बॅग मध्येच ठेवणार. आणि आता खूप जण असं पण बोलतील का या आयफोन वगैरे घ्यायची काय गरज होती, त्याच्यापेक्षा तुम्ही घर घ्या. तर कसं आहे, मी तुम्हाला फक्त एवढंच बोलणार, जे बोलतील त्यांना, का कसं आहे माहितीये का, घर तर आम्ही घेणारच आणि त्यासाठी आम्ही सेव्हिंग पण करतोय, पण इम्पॉर्टंट आहे का आत्ताच्या क्षणी आपण कसं म्हणजे खुश जगतोय, खुश कसं राहू शकतोय, मी माझ्या बायकोला कसं खुश ठेवू शकतोय, हे इम्पॉर्टंट आहे. घर तर आम्ही घेणारच. जसं आम्ही अचानक आयफोन घेतला आणि तुम्हाला ही गुड न्यूज दिली, तुमच्यासोबत आम्ही शेअर केला, तसंच आम्ही एक दिवस घर पण घेणार आणि अचानक तुम्हाला सांगणार आणि नवीन घराचं सरप्राईज पण तुम्हाला देणार. तर सर्व आमचे प्लॅन चालू आहेत. घर घेण्याचा सुद्धा आमचा प्लॅन चालू आहे. आणि महाकाल बाबांच्या कृपेने जसं आम्हाला दोघांना पण आयफोन दिले, तसं
घर पण होईल आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. तर मी नेहमी बोलते की तुमच्या सपोर्ट मुळे आपण हे सगळी गोष्टी घडतात. बाबांची तर कृपा आहे, पण तुमचा पण खूप मोठा याच्यात बोलतात ना काय हात आहे आम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी. तर थँक्यू सो मच, प्रत्येकाला थँक्यू सो मच आम्हाला सपोर्ट करताय. थँक्यू सो मच. मी म्हणजे मनापासून ठरवलेला आणि ते आज झालं. हो, आता 4 ते 5 घेऊन गेलो होतो विवोचा फोन घेण्यासाठी आणि घेतला आयफोन. ते बोलताय ना, मी तेव्हापासून ठरवलेला. आणि जेव्हा आपण ते स्ट्रॉंग फिलिंगने आपण ठरवतो त्या नेहमी होतात, हे पण लक्षात ठेवा. जसं आम्ही आता घराचं पण ठरवलं एकदम याच्यामध्ये. तुम्हाला आम्ही गेल्या वर्षापासून सांगितलं आलो होतं मी का 2 वर्षात आम्हाला काय पण करून घर घ्यायचं आहे, 1.5 वर्षात 2 वर्षात, आणि तो पण 100% होणार. बघा मॅनिफेस्ट करतोय आम्ही, नेहमी बोलतोय पॉझिटिव्ह बोलतोय तर खरंच गोष्टी घडतात. तर तसंच आम्ही आता मॅनिफेस्ट करतोय, डेली करतोय की आपलं घर. सांगण्याचं तात्पर्य या ब्लॉग मध्ये काय आहे का तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह बोला, निगेटिव्ह बोलू नका. जेवढा तुम्ही पॉझिटिव्ह राहणार, खुश राहणार, तेवढीच गोष्टी आपोआप चांगली घडणार. जसं आता आमच्यासोबत पण घडतायत, आम्ही फील केलंय की ते गोष्टी खरंच असतात. मॅनिफेस्ट करायलाच पाहिजे की आपल्याला हे गोष्टी मिळणार आहे. तुम्ही जे नाही करू त्याचे डबल विचार करा की हे मी करणार आणि मला मिळणार. तर 100% तुमच्यापर्यंत गोष्टी येतात. बाकी महाकाल बाबांची कृपा, देने वाला भी वही है और लेने वाला भी वही है. थँक्यू. सानू काय पिणार आज? हार्टवाली कॉफी? सानूला नाही आवडत. तुला आता ड्रॉइंग क्लासला सोडले आणि आता घरी जाता जाता आपल्याला मसाला द्यायचा होता. नमस्कार दादा, शुभम दादा. तरी पण आपल्या जवळ ना किती टाइम झाला तुम्ही मसाला घेते? वर्ष जास्त झाला ना. मसाल्याबद्दल काय बोलणार दादा? चांगला आहे ना? पुण्याला मसाला पाठवले आपले. अच्छा अच्छा, थँक्यू सो मच दादा. तर आता मी थोडा मार्केटमध्ये आलो होतो, तर ताईने बघा मसाला सांगितला. नमस्कार ताई. नमस्कार. हे बाबू, तुझं नाव काय? काय नाव? वाव, खूप सुंदर. शाळेत जाते? कितवीला आहे? व्हेरी गुड. तर ताईने अर्जंट मसाला, मला 2 दिवस झाले तुम्ही फोन करताय ना, तर अर्जंट मसाला मागवलेला. आणि याच्या अगोदर तुम्ही 3 वेळा घेतलेला आहे मसाला. मग मसाल्याबद्दल काय बोलणार ताई? मसाला छान आहे. हा मसाला मी हैदराबादला पाठवते. हैदराबादला बहीण मागवते तिकडून. अच्छा अच्छा, मला कंपल्सरी तिला द्यावाच लागतं हा मसाला. थँक्यू सो मच ताई, तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय. चला, व्हिडिओ पण छान असतात, मसाला पण छान आहे. थँक्यू. मग आपल्या युट्यूब फॅमिलीला घ्यायला पाहिजे का मसाला? हो, नक्की घ्यायला चालेल. चला बाय बाय. मित्रांनो, आता ना आम्ही घरी आहोत. म्हणजे आजची दिवसभरची काय कामं होती, म्हणजे त्याच्यामध्येच मी बिझी होतो. पुन्हा आपले जे मसाले पॅकिंग करतो, ती पॅकिंगची जी सील मशीन आहे ना, ती खराब झाली होती. तर मी आता ना जवळजवळ 2 तास अगोदर मार्केटमध्ये गेलो होतो ते रिपेअर करायला. आणि एक ताई होती, ताईला तुम्ही व्हिडिओमध्ये जर बघितलंच असणार, मसाला द्यायला गेलो होतो. तर ही सर्व कामं आजची केली. सानूला येता वेळी तिच्या मैत्रिणीकडं खेळण्यासाठी सोडलेली आहे. आणि आता स्नेहा बनवणार आहे, मी बनवणार सोडे भात. तर आज हे काय झालं, आई मला विचारलं दुपारी की आज आता स्पेशल काय बनवणार, तर तुला आयफोन घेतला, तुम्ही बोला काय खायचंय ते. तर बोले आपण सोडे आणले मी, तर चल सोडेचा काहीतरी बनव. म्हणजे भात. आणि आपल्या युट्यूब चॅनल वरती ना जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड केली होती ना, तर 1-2 ताईने असं पण सांगितलं सोड्यांची एक रेसिपी पण दाखवा, पण द्या आणि कसं टेस्ट मध्ये आहे, ओरिजिनल आहे ते सांगा. तर आपण ते पण सांगता येईल. मग तर चला आता रेसिपीला करूया सुरुवात. तर बघा, आता आपण जे वाडा कोलम राईस आणले ते मी युज करणार आहे. 1.5 ग्लास. अजून आम्ही डब्यामध्ये भरला पण नाही. का नाही भरला माहित का? मला डाऊट होता की आपला जो ओरिजिनल आहे का नाही, पण ओरिजिनलच आहे. ओरिजिनल आहे ना. आणि याला कसं भिजवत नाही ठेवायला लागत, कारण बघा ऑलरेडी भरपूर असं काय बोलतात शिजलेलं असतं तसं टाईप आहे ना हे. काय बोलतात त्याला माहिती? तोंडात मला पण नाही माहिती, पण तुला माहित आहे ना. बस उकड असं काहीतरी बोलतात, आता मला समजत नाही ते काय नाव. आपली युट्यूब फॅमिली कमेंट करून सांगेल. आणि सोडे काय केले बघा 20, आता मला आता पाऊण तास झालाय बघा. मस्त गरम पाणी मध्ये वॉश करून ठेवलेले, म्हणजे गरम पाणी मध्ये भिजून ठेवलेलं असं बोलू शकतो आपण. आता मस्त वॉश करून घेणार आहोत आपण 3 ते 4. गरम पाण्यामध्ये 20 मिनिटं स्नेहाने म्हणजे ठेवले होते. आता वॉश करून घेणार आहे चांगल्या प्रकारे. हे गरम पाण्यामध्ये का माहितीये का भिजून ठेवायचं? गरम पाण्यामध्ये आपण का एक साफ करून घ्यायचं, कारण कसं आहे माहितीये, सोडे आहेत ना हे रस्त्या बिस्त्यावरती कुठे पण सुकवलेले असतात ते, तर त्याच्यामध्ये धूळ माती भरपूर काय असते ते सर्व निघून जाईल. हे बिना मिठाचे.
हे बघा आता साईज पण तुम्ही हे बघू बघा शकता, size. जास्त मोठी पण नाही छोटी पण हे नाही. कोणते सोडे माहितीये हा. का, आपण जेव्हा सेशन डॉगला जातो बघ हा, तेव्हा ते- भरपूर अशा हा. लेडीज ते साफ करत साफ असतात, करतात, हा. ते हे सोडे मस्त आहेत तरी पण क्लीन छान आहे आहेत बघा ना? एकदम हा, मग? व्हाईट आहेत ना. एकदम चांगल्या प्रकारे बघा स्नेहाने साफ करून घेतलेले आहेत सोडे. हे बघा आपण करवंदा लोणचं दाखवलंच नाही ना, किती भारी हा. झालंय. काय म्हणणार? नाही. नील बघ, झाला. चम्मच घे. ते ना अरे वा, मस्त झालं. सुगंध बघ कसला भारी आला ना. त्या दिवशीपासून आपण व्हिडिओ बनवली ना तेव्हापासून आता ओपन करतोय बघा आपण. बघा किती सुंदर आणि अप्रतिम असं झालेलं आहे. सुगंध पण खूप छान. हो. वा, मस्त, एकच नंबर. उद्या खाणार ना? आता ट्राय करते ना तू पण. हा बरोबर आहे बघा, एकदम हे झालाय, मुरलाय बोलतात हो, त्याला. तेच मी बोलले ना, मुरणार, मॅरिनेट होणार. बघ तू पण. एक नंबर. वा. आंब्याचं लोणचं कसा एक नंबर ना. वा. ही रेसिपी आम्ही पूर्ण दाखवली करवंदाची, तुम्ही नक्की ट्राय करा ना. आपली जंगल मधून आणलेली आहेत ना जंगल करवंद. मधून आणलेत, पण तुम्ही मार्केट मधून सुद्धा आणून करू शकता. एकदम हा, इझी easy रेसिपी आहे. आहे आणि किती टेस्टी झाली आहे ना. एक नंबर. दिल जीतली या स्नेहा तूने. नेहमीच जिंकत असते मी, कितनी पण बार आज एक ही दिले जीतोगी. मस्त. एक नंबर झालंय ना. हो. तर हे बघा, सर्वात पहिले रेसिपीसाठी जेवढं आपल्याला तेल हवंय तेवढं घेतलेलं आहे. मग त्यानंतर तेजपत्ता आणि स्टारफूल टाकलेलं आहे, काली मिरी, मोठी इलायची, जिरा, दालचिनी आणि मग त्यानंतर कांदा टाकलेला आहे. आणि मग त्यानंतर हिरवा वाटण टाकलेलं आहे. हिरवा वाटण मध्ये काय काय घेतलेलं आहे तर आला, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ना. हो. आणि मग त्यानंतर टोमॅटो आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. जर तुम्हाला हा मसाला हवा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. या रविवारी नवीन तयार झालेला आहे. हो. या रविवारी काय तारीख होती? 11. 11. 11 तारखेला नवीन मसाला तयार झालेला आहे. आणि मग त्यानंतर हळद. आणि हा, जर तुमच्याकडे जर आमचा मसाला नसेल स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तर तुम्हाला काय काय याच्यामध्ये मसाले टाकायला लागतील ते तुम्हाला मी सांगतो. कलर चांगला येण्यासाठी तुम्हाला काश्मीरी मिरची पावडर टाकावी लागेल. मग त्यानंतर गरम मसाला टाकावा लागेल. मग त्यानंतर तुम्हाला धना पावडर टाकायला लागेल. मग त्यानंतर तुम्हाला आपल्या काय ते बोलतात ते काली मिरी पावडर टाकावं लागेल. तर हे सर्व मसाले टाकायला लागतील. जर तुमच्याकडे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला असेल तर तुम्हाला फक्त जे आम्ही दाखवलंय, फक्त स्नेहा लजीज मसाला आणि हळद हेच मसाले टाकायचे, दुसरं काहीच टाकायची गरज नाही. ही खासियत ह्या मसाल्याची आहे, म्हणजे एक मसाल्यामध्ये सगळा काम तमाम. म्हणजे रेसिपी एकदम भारी बनते एक मसाल्यामध्ये. आणि त्याच सोबत तुम्ही आमच्याकडं कोलंबी क्रॅकर्स सुद्धा ऑर्डर करू शकता. पुढे जेव्हा आपला सोडे पुलाव रेडी होईल तेव्हा मी फ्राय करून दाखवणार तुम्हाला की फ्राय करताना पण किती ते ऍडिक्टिव्ह वाटतात. वाटतात फटाफट फ्राय होऊ दे आणि फटाफट पोटात जाऊ दे ना. तर आता काही सर्व शिजवून घ्यायचं. शिजून झाल्यावरती मग सोडे टाकते. आणि बघा, मसाले शिजल्यावरती स्नेहाने आता सोडे ऍड केलेले आहेत. स्वच्छ केलेले सोडे एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. चांगल्या प्रकारे आता मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचंय. आणि जसं आपल्याला बघा सोड्यामध्ये जेव्हा पण तुम्ही घेणार ना तर नीट बघून घ्यायचा. मी तुम्हाला मच्छी मार्केटमध्ये, सुक्या मच्छी मार्केटमध्ये शेवडीचे त्याच्यामध्ये पण घेता वेळी सांगितलं. कारण हे लोक काय करतात माहितीये, विकणारे सगळेच नाही पण काही जण शेवटी बिझनेस असतात ना, बिझनेस साठी काय करतात सोड्यामध्ये ना आपले जे मुशी आहे ना, मुशीचं पण हे टाकतात तुकडे. तर बस एवढंच का जेव्हा पण तुम्ही सोडे घेणार ना तर तुम्ही चेक करून घ्या कुठे म्हणजे मुशीचे तुकडे वगैरे नाही ना टाकले ना स्नेहा. आणि आम्ही हे चेक केलेलं, याच्यामध्ये एक पण असा तुकडा भेटलेला नाही, सर्व कोलंबी. आणि मग त्यानंतर हे बघा वाडा कोलम भात टाकलेला आहे. तर एक दादानी कमेंट केलेला की दादा याच्या गोणीचे नाव काय गोणीवरती, तर बघा गोणीवरती नाव आहे सिल्की सोटेक्स वाडा कोलम ना. ओके. हा, हे बघा. आणि काऊ आहे त्याच्यात गाय. तर हा राईस आहे, काऊ ब्रँड.
हा आमच्या रोजच्या जेवणामध्ये असते. कधी कधी नाव पण चेंज होतं माहितीये ना. हा कधी लचकरी वाडा कोलम देतात ते लोक, कधी सिल्की वाडा म्हणजे बॅग वरती एक कंपनी एकच असते, फक्त बॅग चेंज होती राहते. तर हे बघा चांगल्या प्रकारे आता सर्व तांदूळ ना वाडा कोलम तांदूळ मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि मग त्यानंतर पाणी ऍड करायचं आहे. किती ऍड करणार? तर आपण आता 1.5 ग्लास घेतला ना, तर आपण 2 ग्लास पाणी ऍड करायचं. ओके 1.5 ग्लास राईस घेतला म्हणून 2 ग्लास. हो फुल, थोडासा जास्त टाकलेला आहे. 2 ग्लास फुल. 2 ग्लास फुल. ओके ओके. हे माझं आहे मेजरमेंट. आता तुमचं कसं असतं ते माहित नाही मला, बरोबर ना. प्रत्येकाचा वेगवेगळं असतं आणि कुकर वरती पण डिपेंड करतोय. तर या कुकर मध्ये जास्त पाणी लागत नाही. तर आता मी झाकण लावते आणि 3 शिटीपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचंय मस्त कुकर. मग मी सानूला घेऊन येते. हो चालेल. तर फायनली रेडी. बघा किती अप्रतिमाचा कलर आलाय, भात झालेला आहे बघा. मस्त आलाय ना. हा कोलबा बघा. सोडे सोडे बघा. कोलबीच निघते तोंडातून ना सोडे, कारण आपण लवकर खात नाही. आता तुम्ही आणलाय म्हणून ना, आता ट्राय करूया कसं आहे. मस्त भारी. तर आता कोलंबी सोडे भात झालेला आहे. तर आता मस्तपैकी कोलंबी पापड म्हणजे कोलंबी क्रॅकर्स आपण फ्राय करूया. बघितलं काही क्षणातच 30 सेकंड पण नाही लागत. इझिली पटकन होतात. जर तुम्हाला आमच्याकडनं कोलंबी पापड सुद्धा हवे असतील तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय. तुम्ही घरी बसून कोलंबी क्रॅकर्स सुद्धा आमच्याकडनं ऑर्डर करू शकता. तर आता जेवण वाढते आणि लिचू बघ कशी स्नेहाजवळ उडत उडत आली. लिचू काय झालं? लिचू मँगो मस्त खाऊन पिऊन झोपलाय. आणि बघा इथे झाकण काढला कोलंबी भात. आपण कोथिंबीर वरून नाही टाकली, सोडे भात वरून. काय कोथिंबीर वरून ऍड नाही केली गार्निशिंग साठी, कारण ऑलरेडी आपण वाटण मध्ये टाकलेलं आहे. वाह सुगंध कसला अप्रतिम सुटलाय. टेस्ट करून सांगा. एकच नंबर. इथे कोलंबी सोडे भात, इथे कोलंबी पापड. आज तो मजे ही मजे. आणि थोडीशी तब्येत पण नाहीये, काय थ्रोट माझं इन्फेक्शन झालंय म्हणून त्याच्यामुळे आज आम्ही दुपारी कॉफी पण पियाला गेलो होतो. आणि दुसरा पण काय नाही बनवलं, तर काहीतरी माहिती नाही सॅलड वगैरे आम्ही बनवतो. कोलंबीचा सुक्का सोड्यांचा. या मित्रांनो कोलंबी सोडे भात खायला. सोडे बघा किती मस्त दिसते बघा. साईज छान आहे ना बघ सोड्यांची. मस्त आहे एकदम, म्हणजे असं कोलंबी सारखी कशी आपले कोलंबी भात मध्ये तसेच दिसतात. कोलंबी सोडा खाऊया. थोडस डिफरंट लागते पण. हा ते कोलंबी पेक्षा डिफरंटच लागते. आता भातासोबत मिक्स करूया. गरम आहे तरी 4 हातातून घेऊन या जेवायला. पण जेव्हा तुम्ही सोडे खाणार ना, म्हणजे सुकी मच्छीच टेस्ट येणार, दुसरं काय थोडसा लागते अलग. आता बघा आपण नेहमी कसं कोळंबी पुलाव खातो, तर त्याची टेस्ट आपल्याला माहिती किती भारी लागते. त्याच्यापेक्षा थोडं डिफरंट लागत असेल कोलंबी क्रॅकर्स. जर तुम्ही आमच्याकडे अजूनपर्यंत हे कोलंबी क्रॅकर्स जर ऑर्डर नसणार ना केले तर नक्की ऑर्डर करा. खरंच तुम्हाला आवडेल. सानूचं ते एकदम फेवरेट झालं बघा. मँगो बघा आला, लिचू झोपलेला, लिचू बाहेर आली म्हणून तो पण आला. मँगो छान आहे, मस्त लागतात. आवडलं. ए लिचू. पण ती टेस्ट असते ना सुके मच्छीची, त्याच टेस्ट येते खाताना ना. हा तर आता मस्तपैकी सोडे भात बनवले ते आता आम्ही खाऊन घेतो. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आज स्नेहासाठी घेतला आयफोन, आणि त्या आयफोनच्या अजूनपर्यंत आम्ही तुम्हाला प्राइस नाही सांगितली. तर प्राइस नाही सांगितली, तर प्राइस तशी तुम्ही जर घ्यायला गेले ना 128 GB बोलतात ना. 128 GB तुम्हाला 1,09,400 ला पडेल. आपण घेतलेला आहे 256 GB चा घेतलाय आयफोन 16 प्रो. तर हा आपण 256 GB चा घेतलेला आहे. तर याची प्राइस टोटल झाली
1,30,000 हो टोटल. मग खुश आहे ना? खुश आहे ना. मग पण तू खुश आहे? मला म्हणजे कसं की फोन तर फोन आहे, पण हे बोलतात की आपण जसं आपली लाईफ पुढे जाते अपग्रेड झाला पाहिजे. कागदावरती लिहून देऊ का? बरोबर आहे. आणि हे मी खरंच हे जेव्हा बोलतात ना ते रील्स मला येतात आणि कितीतरी रील्स आले बघा, मी तुम्हाला शेअर पण केलेले आहेत की माणसाचं कसं आहे ना लाईफ निघून जाणार आहे. जे काही शॉक आहेत ना आता पूर्ण करून घ्या, उद्या माहित नाही आपल्याला काय होणार आहे. आता मला नंतर तू म्हातारी होशील नंतर आयफोन काय फायदा? आता जेव्हा नव्हतं कसं घेणार ना मला, मी म्हातारी झाली काय आयफोन यूज. आता जेव्हा नव्हतं पण आता मजा घेऊया लाईफची. आणि आता कसं आपल्या बोलतो ना स्टार्ट आहे हे सगळ्या गोष्टी, तर आपण ते प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स घेतोय, जगतोय आणि कसा आनंद घेतोय. मेन कसं आहे प्रत्येक गोष्टीत आपल्याला वाटतं की काय असते आयफोन काय, पण जेव्हा आज घेतला ना तेव्हा ती फिलिंग मला कळाली आहे की आपण मेहनत करतोय, मेहनत करून जर आपण काहीतरी घेतली आहे वस्तू तर त्याची किंमत आज कळाली की काय असते. हे मला बोलायचे की आयफोन घे बघ, एक वेगळंच वाटेल. आपण आता एक प्रकारे आता आपण युट्यूब फॅमिली आपल्याला ओळखते, इतके लोक आपल्याला ओळखतात आणि जर घेतला आयफोन तर काहीच चुकीचं नाहीये. तर मला पण वाटलं की ठीक आहे बघूया. तरी मी नको बोलत मी ना कोणता होती आयफोन 13 होता तो ना, आयफोन 13 काहीतरी 46,000 का 60,000 पर्यंतच होता तो. आतमध्ये तो घेऊया तर एवढे गपरेस द्या गपचूप घे. घेतला की ठीक आहे चल एवढा फोर्स करतात तर फायनली स्नेहासाठी आयफोन घेतला. ते आम्ही बोलतात ना आमची खुशीची मुवमेंट तुमच्या सोबत आम्ही शेअर केली. तर आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.